पेपर फुटल्यानं उद्याची परीक्षा रद्द करण्याची वेळ सरकारवर आली. न्याय काय नेमकं हे चाललंय पेपर फुटीच्या संदर्भात? आता नीटच्या निमित्तानं तर एक मोठं षडयंत्र समोर आलं आहे. तर म्हणजे त्यात सरकारचे काय दोष नसतो. नीटमध्ये तर माझी जी सातत्यानं मागणी होती, कोचिंग क्लासेस जे आहे हे एक मोठं लार्जर कॉन्स्पिरसीचा एक भाग आहे. शिक्षणाचा दर्जा कमी करण्याचं एक मोठं साधन कोचिंग क्लास होतं आणि त्याच्यातून काय घडलं हे नीटच्या निमित्तानं पाहायला मिळालं आपल्याला. आता TETचा सुद्धा हाच मुद्दा दिसतो मला. आज बहुतेक सगळ्या ठिकाणी परीक्षा होत्या, मग उद्या परीक्षा मला वाटतं त्या रविवारच्या. पण आता याचं काय नेमकी गमक आहे? पेपर कुठून लीक झाला, कोण संबंधित लोक त्यामध्ये आहेत. जसं आता भारत सरकारने एक व्यवस्थित त्याच्यामध्ये उपाययोजना करून नंतर जी नीटची परीक्षा झाली ती आता पूर्ण ट्रान्सपरंट आणि फुलप्रूफ झाली. त्यातले सगळे मधले जे दलाल होते त्याच गडदाड आहे. TETच्या बाबतीतसुद्धा असे काही जर प्रकार काही व्यक्तिगत स्वार्थासाठी कोणी केले असतील तर त्याच्यावर सरकार कारवाई करेल ना. उद्धव ठाकरे परवा शिर्डी दौऱ्यावर येत आहेत. खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर कसं पाहता या दौऱ्याकडे? नाही, ठीक आहे. तर मला वाटतं प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेतृत्वाला आपली भूमिका करावी लागते. मला वाटतं शिर्डी दौऱ्यामध्ये येण्याने काय मला काय आमचा आक्षेप नाही त्यांना. त्यांनी आता आत्मपरीक्षण केलं पाहिजे की असं का घडतं आहे. आज सध्या शिवसेना प्रमुख हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा एवढा प्रचंड आशीर्वाद पाठबळ होतं, तरी आज जी अवस्था झालेली आहे त्यांच्या पक्षाची अशी का घडली आहे. मला वाटतं त्याचं आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे. उशीर झालाय आता त्यांना, म्हणजे दौरे करतायत आता महाराष्ट्र खूप उशिराने. नाही, त्याच्यावर मला वाटतं तो त्यांचा अधिकार आहे काही दौरे करायची. राज्यात धरणांची सध्या काय परिस्थिती आहे? पाऊस लांबणीवर पडलाय. हे सुदैवानं माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये अतिशय बारकाईनं पूर्वीच लक्ष घातलं होतं आणि आमच्या विभागाला निर्देश देताना आपण 31 ऑगस्टपर्यंत किमान पिण्यासाठी पाण्याचा साठा राहायला पाहिजे असं नियोजन केलं. मध्यंतरी पुन्हा आम्ही जेव्हा आढावा घेतला, फेरआढावा घेतला, तेव्हा आता सप्टेंबरपर्यंत आता पाण्यासाठी टिकले पाहिजे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. अल निनो इफेक्टचा परिणाम तर मला सर्वांना दिसायला लागलेला काय तो. मागच्या 2-3 दिवसामध्ये हवामानात बदल झाला, काही ठिकाणी पाऊस पडला वा थोडा आम्ही आशादायी आहोत. निदान पण धरणाच्या लाभ क्षेत्रात पाणी नाही अजून. पण पुढच्या 2 महिन्याची किमान पिण्यासाठी तरी व्यवस्था त्याची तयारी आम्ही ठेवलेली आहे. अनेक वर्षांपूर्वी कृत्रिम पावसाचा प्रयोग केला गेलेला होता. जर यावेळेस अल निनो संकट आलं तर पुन्हा अशी काही तयारी आहे सरकारचा विचार? नाही, तांत्रिकदृष्ट्या आता त्या कितपत शक्य आहे, अल निनोच्या पार्श्वभूमीवर ते करणं शक्य आहे का, तज्ज्ञांच्याकडून मात्र त्या संदर्भात चर्चा सुरू त्यांच्यावर चर्चा करता येईल. आज आपण जर युरोपमध्ये जर स्थिती पाहिली, मी आता काल परवा त्या बातम्यांमध्ये आम्ही पाहतो आहे, ज्या युरोपियन देशामध्ये ह्या काळामध्ये 22-23 डिग्रीच्या पुढे कधी टेम्परेचर जर गेलं नव्हतं, तिथं आज 40 डिग्रीच्या पेक्षा टेम्परेचर गेले का. ओमॅग इफेक्ट आलेला आहे. हवामानातले बदलाचे परिणाम क्लायमेट चेंजचा आपण त्याच्यामध्ये मानवतेचा आपला जो आपण त्याच्यामध्ये वेळेस पावलं उपाययोजना केल्या नाही, आज गंभीर परिणाम त्याचे भोगावंच लागतं आपल्याला. वाढती सिमेंटची जंगलं ही सुद्धा या हवामान बदलाला कारणीभूत आहे. असं की पर्यावरणाची आम्ही ऱ्हास करायला निघालो आहे, मग ती वाढती शहरीकरणाचा परिणाम असेल. वाढत्या शहरीकरणामध्ये आम्ही त्या ठिकाणी आता काही देशांमध्ये काही सुंदर शहर उभी राहिली मोठी, पण तिथं तो बॅलन्स नाही साधलेला आहे. आपल्याकडे बिल्डर धार्जिन सगळ्या पॉलिसी आहेत. बिल्डरला काय पाहिजे ते आम्ही करतो आहे. आज नाही, गेले अनेक वर्ष. त्याचा परिणाम काय झाला, तर झाडांची कत्तल झाली, कॉन्क्रीट जंगल उभे राहिली, बुडभर बिल्डरांनी पैसे मिळवले. शेवटी त्याचा परिणाम काय आला, तर शहरं उद्ध्वस्त होऊन गेली ना. साहेब, चारा टंचाई निर्माण होते आणि त्या बाबतीत काय उपाययोजना ज्या आहेत त्या जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये करण्यात येतात? हे आपल्या ज्या जिल्ह्यामध्ये आता कुठे चारा टंचाई नाही. 7 लाख मेट्रिक टन चारा आपल्याकडे साधारण उपलब्ध आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये जरी उद्या मला चारा केंद्र सुरू करावं लागली तरी आपली तयारी आहे, पण तशी काय अजून मागणी नाही आहे. पूर्ण तयारी आपण यापूर्वीच म्हणून म्हटलं की उपाययोजना फार चांगल्या केलेल्या आहे आपण. राज्यामध्ये सुद्धा मला वाटतं चारा टंचाईची अजूनही कुठे अशी मागणी नाही की चारा उपलब्ध नाही आहे.
ठाकरेंचे खासदार तर फुटलेले आहे, मात्र आमदार देखील फुटीच्या चर्चा आहेत. काय भविष्यामध्ये तसं काही राजकीय घडामोडी घडतील? आमदार देखील नाराज असल्याची चर्चा आहे. मला वाटतं हा दौरा तो उद्धवजींचा आहे तो त्यासाठी दिसतो मला वाटतं तो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.